श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात पैसा हा सगळं काही नसतोय. एक छोटंसं उदाहरण आहे. एकदा एका कंजूस माणसानं आयुष्यभर काबाड कष्ट केलं आणि 5 करोड रुपये कमावले, 5 करोड रुपये जमा केले. आता पुढील आयुष्य हे आपण काम न करता जगायचं, असं तो स्वप्न पाहायला लागला. आणि तेवढ्यातच यमराजानं त्याचा दरवाजा ठोठावला. त्या माणसानं यमदेवाकडं 1 वर्ष वेळ मागितला. यमराजानं त्याचं काही ऐकलं नाही. शेवटी त्या माणसानं अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त 3 दिवसाचं जीवन द्या असं सांगितलं. तरी यमराजानं त्याचं काही ऐकलं नाही. मग त्यानं खूप विनवण्या केल्या, खूप प्रार्थना केल्या आणि 1 दिवसाचं जीवन द्या, मी माझ्या आयुष्यभराची कमाई देतो असं सांगितलं. तरीही यमराजानं त्याला नकारच दिला. मग त्यानं शेवटी एक संदेश लिहिण्याची परवानगी मागितली आणि मग मला न्याहाचं सांगितलं. त्या माणसानं एका कागदावर असं लिहिलं, जो कोणी माझा संदेश वाचतोय, जो कोणी माझा संदेश ऐकतोय, त्याला मी फक्त इतकं सांगतोय की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या. माझे 5 करोड रुपये माझ्यासाठी 1 तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही. त्यामुळे कमावलेला किती पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतोय. श्रोते हो, यातून आपण काय घ्यायचं हे निश्चित आपल्याला समजलं असेल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शब्दांचं, वाक्यांचं भाषांतर हे सहजपणे होऊ शकतं, पण भावनांचं नाही. त्या मनापासून समजाव्या लागत असतात. समजूतदार व्यक्तीला परिस्थितीची जाणीव असते, लाज नाही. आपले चांगले दिवस हे नम्रतेनं घालवा. हेच दिवस उद्या राहतील असं नाही. आनंद देणाऱ्या गोष्टी या काही लोकांना कळू द्यायच्या नसतात. त्याग हा प्रेमाचा पाया आहे. हे ज्या लोकांनी ओळखलं, त्या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी शब्दांची गरज पडली नाही. माणूस जाती धर्मानं नाही, कर्मानं श्रेष्ठ ठरतो. भावनिक होऊन घेतलेला निर्णय हे कायम फसत असतात. थोडा विचार डोक्यानंही केला पाहिजे. नात्यात ओढ हवी, ओढाता नको. वचनापेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात. व्यसन करून फक्त वेळ वाया जातो, परिस्थिती मात्र तशीच राहते. घडून गेलेल्या क्षणांनी परत आठवता येणं, त्यांचा पुन्हा पुन्हा आनंद घेणं, ही गोष्ट प्रेमात असलेल्या व्यक्तीसाठी वरदानापेक्षा कमी नसते. आयुष्यात मोठे ध्येय साध्य झाल्यावर त्याचा सन्मान पचवणं हे अवघड असतं. आयुष्यात सगळेच व्यस्त असतात, पण जे तुम्हाला वेळ देण्यासाठी व्यस्त होतात ते खास असतात. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण
चांगल्यातला चांगला घालवण्याचा. कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी नेहमी जिवंत राहतात. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जो दान करू शकतो तोच खरा पैशाचा मालक असतो. बाकी सगळे मालमत्तेचे चौकीदार आहेत. जशास तसं वागावं माणसानं. कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत राहतं. गरीब जमिनीवर बसला की त्याची तीच लायकी आहे, आणि श्रीमंत जमिनीवर बसला की तो त्याचा मोठेपणा आहे. हीच मानसिकता माणुसकीला मागं खेचत असते. माणूस हा फक्त माणूस असतो. तो कधीच गरीब किंवा श्रीमंत नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. एकच आयुष्य आहे. मेल्यावर काय होतं हे माहीत नाही. म्हणून जिवंत असल्यावर मेल्यासारखं जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा जगून घ्या. असणं नसणं दोन्ही ठीक आहे, पण असून नसणं हे खूप वाईट आहे. आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं जेव्हा आपल्या भावना कोणीतरी समजून घेतं. जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचं डोळं स्वतः पुसून उठून परत एकदा नव्यानं सुरुवात करू शकते, ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानंच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते. ज्यानं आयुष्यात पावलोपावली दुःख भोगले तीच व्यक्ती नेहमी इतरांना हसवू शकते. कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते. विचारा इतकं देखणं काहीच नसतं. बाईपणाचं दुखणं जिवारी लागलं की मग अंगी असलेलं आई पण तिला सांभाळतं, खंबीरपणे उभं करतं. कोणतेही धनुष्य पेलण्याचं बळ तिच्या अंगी देतं. इतकी ताकद असते या आईपणात. नात्याला नात्याची गरज असावी, पण नात्याची गरज कामापुरती नसावी. अंतःकरण हे जास्तीत जास्त स्वच्छ करण्याचं सामर्थ्य हे फक्त अश्रूंजवळ असतं. कधी बोलायचं याहीपेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळतं तो श्रेष्ठ ठरतो. खूप दुःख सहन केल्यानंतर माणूस खूप बदलतो. एक तर तो रागीट होतो, नाहीतर खूप शांत होतो. ज्वारी नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं हे ना आपल्या कामाचे असतात ना इतरांच्या कामाचे असतात. मन प्रसन्न ठेवल्यावर दवाखान्याचा खर्च हा कमी होण्यास मदत होते. आयुष्यात सरलेले दिवस हे नशीब म्हणून सोडून द्यायचं असतात आणि उरलेल्या दिवसांचं नशीब घडवायचं असतं.